नमस्कार मंडळी, मी डॉक्टर बाबासाहेब रेणुसे तुमचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब रेणुसे वेलनेस अँड हेल्थ एक्सपर्ट्स या चॅनलवरती. आजचा आपला विषय आहे यकृत म्हणजेच लिव्हर. लिव्हर कसे काम करते, त्याच्यासाठी काय खावे काय खाऊ नये, कोणती पथ्ये पाळावीत, त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, ही आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे थोडीशी आम्हाला मोटिवेशन मिळते. तर आजचा विषय आहे लिव्हर, यकृत. यकृत हा शरीरामध्ये पोटाच्या खाली म्हणजे उजव्या बाजूला छातीच्या शेवटच्या बरगड्यांच्या जवळ आतमध्ये असतो, सुरक्षित असतो, त्रिकोणी आकाराचा असतो. यकृत हे शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. त्याची अनेक महत्त्वपूर्ण कार्य असतात. त्यातली काही कार्य तुम्हाला सांगतो. एक म्हणजे रक्त शुद्ध करणे. लिव्हरचं काम काय तर रक्तातून विषारी पदार्थ जसे की बॅक्टेरिया आणि अशुद्धता काढून टाकणे, हे रक्त शुद्ध करणे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचवण्यास सुरक्षित बनवणे, हे सगळं काम आहे लिव्हरचं, यकृतचं. त्याचं दुसरं काम आहे पचनक्रियेशी संबंधित. यकृतामध्ये लिव्हरमध्ये पित्त तयार होतं, जे चरबी पचन करण्याला मदत करतं. पित्त हे आतड्यात सोडलं जातं आणि तेथे ते चरबीचे लहान थेंबांमध्ये विघटन करते, जे शरीराद्वारे नंतर शोषले जाते. थोडक्यात ते चरबी पचवण्याचं कामासाठी पित्त तयार करते. तिसरं महत्त्वाचं काम आहे पोषक द्रव्य साठवून ठेवतं. म्हणजे शरीराला आवश्यक असणारे एक महत्त्वाचे घटक जसं की विटॅमिन्स ए, डी, ई, के यासारखे पोषक द्रव्य साठवतं. तसेच गरजेनुसार शरीरात नंतर सोडतं देखील. आपण जे अन्न खातो ना, त्याचं सगळ्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये पोटामध्ये होतं. त्या ग्लुकोजचं रूपांतर नंतर ग्लायकोजनमध्ये होतं आणि ते ग्लायकोजन लिव्हरमध्ये साठवलं जातं. जेव्हा आपल्याला एनर्जीची गरज असते त्यावेळी ते साठवलेले ग्लायकोजन पुन्हा ग्लुकोजच्या स्वरूपात रक्तामध्ये सोडले जातं आणि त्यामुळे आपल्याला एनर्जी प्राप्त होते. तर असं हे लिव्हर आपला एक थोडक्यात फ्रीजसारखं काम करतं की जे आपले सगळे पोषक घटक, एनर्जी स्टोअर करून ठेवतं. चौथं काम आहे प्रथिने संश्लेषण म्हणजे प्रोटीनचं चयापचय करणे. यकृतामध्ये लिव्हरमध्ये महत्त्वपूर्ण प्रथिने तयार करते, जसे की रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेले प्रथिन म्हणजे प्रोटीन, विटॅमिन के वगैरे, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवश्यक असलेले जे काही प्रोटीन्स आहेत ते सगळे लिव्हरमध्ये तयार होतात. त्याचा पुढचा उपयोग आहे रक्ताची साठवण. लिव्हरमध्ये रक्ताचा एक छोटासा भाग साठवून ठेवला जातो आणि गरजेनुसार हे रक्त शरीरात सोडलं जातं. इतरही उपयोग आहेत, ज्याच्यामध्ये यकृत रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करते, कोलेस्ट्रॉल उत्पादन करते आणि हार्मोन्सचे चयापचय करते. यकृत हे अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि आपल्या आरोग्यासाठी त्याची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. यकृताचे आरोग्य राखण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करू शकता, जसं की संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, मद्यपान टाळणे, व्हायरल हेपॅटायटिस टाळण्यासाठी लसीकरण करणे आणि औषधे योग्यरित्या घेणे. या पद्धतीने आपण यकृताची काळजी घेऊ शकतो. यकृताशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. यकृताची काळजी कशी घ्यावी? यकृत हे आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे, जे अनेक महत्त्वपूर्ण कार्य करते. यकृताची काळजी घेणे हे आपल्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. तर यकृताची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? तर पहिला गोष्ट आहे त्याच्यामध्ये आहार. याच्यामध्ये पौष्टिक आहार घेतला पाहिजे, जसं की फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असलेला आहार लिव्हरसाठी चांगला आहे. दुसरा आहे तंतुयुक्त, फायबरयुक्त पदार्थ. तंतुयुक्त पदार्थ यकृतातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी मदत करतात. तिसरा आहे अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ. अँटीऑक्सिडंट यकृताच्या पेशींना नुकसानीपासून बचाव करतं. आलं लक्षात? त्यामुळे अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थ खाल्ल्याने यकृत, लिव्हर चांगलं राहतं. चौथा आहे कमी चरबीयुक्त पदार्थ खाणे. चरबीयुक्त पदार्थ यकृतावर ताण निर्माण करतात, त्याच्यामुळे कमी चरबीयुक्त
पदार्थ खाल्ले तर यकृताचं कार्य, लिव्हरचं कार्य चांगलं होतं. 5वं आहे पुरेसं पाणी पिलं पाहिजे. भरपूर प्रमाणात पाणी पिल्यानंतर यकृताची कार्यक्षमता, लिव्हरचं काम चांगलं होण्यास मदत होते. मद्यपान टाळा. मद्यपान लिव्हरला नुकसान पोचवू शकते, त्यामुळे शक्यतो मद्यपान, दारू घेऊ नये. धूम्रपान टाळा. धूम्रपानाने देखील लिव्हरला, यकृताला नुकसान पोचते, म्हणून शक्यतो स्मोकिंग, धूम्रपान बंद करा. पुढचा मुद्दा आहे जीवनशैली. नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे लिव्हरला चरबीयुक्त होण्यापासून बचाव होतो. लिव्हरच्या ठिकाणी साठलेलं सगळे चरबी निघून जाते. नंतर वजन नियंत्रित ठेवा. जास्त वजन यकृतावर ताण निर्माण करू शकते. 3रं आहे तणाव कमी करा. तणाव यकृतावर नकारात्मक परिणाम करू शकते, त्यामुळे ताणतणाव, स्ट्रेस कमी घ्या. 4थं आहे पुरेशी झोप घ्या. झोप यकृताला पुन्हा तयार होण्यास मदत करते, त्यामुळे झोप गरजेची आहे. 5वं आहे हेपॅटायटिसची लस घ्या. हेपॅटायटिस ए आणि बी हे यकृताला नुकसान पोचवू शकणारे विसर्जन्य रोग आहेत, त्यामुळे शक्यतो हेपॅटायटिसची लस घेतलेली बरे. आता आपण पाहूया यकृताचे कार्य सुरळीत होण्यासाठी कोणते पथ्य पाळावीत. तर त्याच्यामध्ये तळलेले पदार्थ खाणे टाळलं पाहिजे. 2रं आहे जंक फूड खाणं टाळलं पाहिजे. 3रं आहे खूप गोड पदार्थ खाणं देखील टाळा. 4था मुद्दा आहे मसालेदार पदार्थ खाणे टाळा. 5वं आहे कॅफिनयुक्त पदार्थ, पेये पिणं टाळा. 6वं आहे बाहेरचं खाणं टाळा. 7वं आहे घरी स्वयंपाक करा. 8वं आहे ताजे आणि स्वच्छ अन्न खा. 9वा मुद्दा आहे नियमित व्यायाम करा. 10वा पॉईंट आहे पुरेशी झोप घ्या. 11वा मुद्दा आहे मद्यपान आणि धूम्रपान टाळा. आता यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे बाहेरचं खाणं टाळा आणि घरचं खाल्लं तरी चालेल, घरी स्वयंपाक करा. परंतु आजकाल जमाना एवढा बदललेला आहे की घरामध्ये येणारं अन्नधान्य देखील कीटकनाशकयुक्त आहे. कुठलीही भाजी 5 वेळा केमिकल टाकल्याशिवाय तुमच्या ताटात येत नाही. गाई म्हशीचं दूध आजकाल इंजेक्शन दिल्याशिवाय तुमच्याकडे येत नाही. साधा आपण बाजारात गेलो, लोणचं, सॉस, बिस्किट जरी आणले तरी त्या गोष्टींमध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात की जेणेकरून तो पदार्थ 6 महिने टिकावं म्हणून. चायनीज पदार्थांमध्ये जसे अजिनोमोटोसारखे केमिकलयुक्त पदार्थ वापरले जातात, तसेच अनेक केमिकलयुक्त पदार्थ डाळींना रंग देण्यासाठी, भाज्या फ्रेश राहण्यासाठी, नंतर बनवलेले पदार्थ टिकण्यासाठी, इवन लहान मुलांच्या कॅन्डी, चॉकलेटमध्ये देखील वेगवेगळे रंग येण्यासाठी केमिकल्स वापरले जातात. तर त्यामुळे घरात देखील तुम्ही सुरक्षित नाही आहात. तुम्हाला वाटेल की आम्ही बाहेरचं खात नाही, आम्ही फक्त घरचंच खातो, आम्ही रोज ढाब्यावर जात नाही, हॉटेलमध्ये जात नाही, घरचं खातो म्हणून आम्ही सुरक्षित आहे. तर तसं नाही, कारण घरामध्ये देखील येणारे पदार्थ हे केमिकलयुक्त पदार्थ आहेत. आपण जे डोक्याला तेल लावतो त्या तेलामध्ये देखील त्यांनी मिनरल ऑइल नावाचं ऑइल मिक्स केलं आहे, केमिकलच आहे ते. त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. शुद्ध तेल डोक्याच्या केसांसाठी वापरलं पाहिजे, ते देखील आपल्याला मिळत नाही. इवन आपण खाण्यासाठी जे खाद्यतेल वापरतो त्यामध्ये देखील पाम तेल मिक्स केलेलं आहे. पाम तेल असा पदार्थ आहे जो 44 डिग्री सेल्सिअस तापमानाला पचतो. आपल्या शरीराचं तापमान असतं 36 डिग्री सेल्सिअस. त्यामुळं तो सॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलच्या, चरबीच्या स्वरूपात साठून राहतो आणि त्याच्यामुळे ब्लॉकेज होऊन अटॅकचं प्रमाण वाढणं, शुगर वाढणं, पॅरालिसिसचं प्रमाण वाढणं, वाताचं प्रमाण वाढणं, हातापायाला मुंग्या प्रमाण वाढणं, रक्तामध्ये गुठळी होण्याचं प्रमाण ह्या पाम तेलमुळे वाढते. तुम्ही कोणत्याही ब्रँडचं तेल आणा, भले काही लोक सांगतात आम्ही जेमिनीचं घेतो, कोण म्हणे आम्ही सफोराचं घेतो, कोण म्हणे आम्ही स्टारचं घेतो. सगळ्या कंपन्यांचा एकच मालक आहे, तो दिल्लीमध्ये बसलेला आहे. त्यानेच वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या काढल्यात आणि कमी जास्त किमतीमध्ये तो विकतो. पण प्रत्येक तेलामध्ये त्याने 20%, 25%, 30% पाम तेल मिक्स केलेलं आहे आणि त्याने त्याची रितसर सरकारकडून परमिशन देखील मिळवलेली आहे. त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की तुम्ही सरकारला लक्षात आणून द्या की पामतेल आरोग्यासाठी घातक आहे आणि पामतेल विरहित खाद्यतेल आम्हाला मिळावे, यासाठी तुम्ही निदर्शने करा, सरकारच्या लक्षात आणून द्या की जेणेकरून परिस्थिती सुधरेल आणि लोकांचं आयुर्मान वाढेल.
यकृताचं कार्य बिघडल्यास लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता आपण पाहूया यकृतासाठी चांगले पदार्थ कोणते आहेत. तर यकृतासाठी चांगल्या पदार्थांमध्ये फळांमध्ये आपण काय खाऊ शकतो. सफरचंद, टरबूज, द्राक्षे, संत्री आणि स्ट्रॉबेरी हे पदार्थ यकृतासाठी खूप छान आहेत. भाज्यांमध्ये आपण ब्रोकोली, पालक, गाजर आणि बीट यासारख्या भाज्या आपण खाऊ शकतो. कडधान्यांमध्ये मसूर, राजमा आणि सोयाबीनची भाजी आपण खाऊ शकतो. संपूर्ण धान्यामध्ये ओट्स, ज्वारी, बाजरी ह्याचं सेवन देखील चालतं. अन्नामध्ये आपण दही, बदाम आणि अक्रोड या गोष्टी खाऊन यकृताचं कार्य सुधारित करू शकतो. आता यकृतासाठी, लिव्हरसाठी वाईट असलेले पदार्थ कोणते आहेत. तर तळलेले पदार्थ हे यकृताला घातक आहेत. जंक फूड, खूप गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ, कॅफिनयुक्त पदार्थ, बाहेरचं खाणं, अल्कोहोल, धूम्रपान अशा गोष्टी यकृतासाठी मारक आहेत, चांगल्या नाही आहेत. त्यामुळे ते शक्यतो टाळाव्यात. तसेच यकृतासाठी ऊसाचा रस हा यकृतासाठी खूप खूप फायदेशीर आहे. त्याचं महत्त्व आता मी तुम्हाला सांगतो की यकृत शुद्धीकरण करण्यासाठी ऊसाच्या रसामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात आणि इतर पोषक तत्व असतात ती यकृतातील विषारी घटक, विषारी पदार्थ बाहेर काढून यकृत शुद्धी करण्यास खूप मदत करतात. त्यामुळे ऊसाचा रस हा जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्ही घ्यावा. तसेच ऊसाच्या रसामुळे पचनक्रिया सुधारते. ऊसाचा रस पचनक्रिया नीट करतो, पोट साफ करण्यास मदत करतो आणि यकृताचं कार्य सुधारतो. यकृताची कार्यक्षमता देखील वाढवण्यासाठी ऊसाचा रस महत्त्वाचा आहे. यकृताच्या पेशींचं झालेलं नुकसान टाळण्यासाठी देखील ऊसाचा रस मदत करतो. त्यामुळे ऊसाचा रस घ्या. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील ऊसाचा रस खूप चांगलं काम कार्य करतो. म्हणून यकृतासाठी आणि यकृताला इतर इन्फेक्शनपासून, संसर्गापासून बचाव करण्यासाठी ऊसाचा रस मदत करतो. त्यामुळे ऊसाचा रस तुम्ही फ्रेश आणि ताजा मिळेल तेव्हा घ्या. ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी देखील ऊसाचा रस मदत करतो आणि थकवा दूर करण्यास देखील ऊसाचा रस मदत करतो. ऊसाचा रस लिव्हरसाठी, यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. तरी पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात की ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी ऊसाचा रस मर्यादित प्रमाणात घ्यावा, कंट्रोलमध्ये घ्यावा. ऊसाचा रस ताजा आणि स्वच्छ असल्याची खात्री करा. नाहीतर तो फ्रीजमध्ये ठेवलेला आहे, 8 तास झालेत, 12 तास झालेत, शिळा आहे असा घेऊ नका. ऊसाचा रस जास्त प्रमाणात घेतल्यास पोटदुखी वाढते, अतिसार, जुलाब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो देखील विचारपूर्वक घ्या. यकृतासाठी ऊसाचा रस हा चांगला पर्याय आहे, परंतु तो संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा भाग म्हणून घ्यावा. यकृताचे आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम करण्याने मद्यपान टाळणे देखील उपयोगी आहे. तसेच यकृताच्या काहीही समस्या असल्या तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आमच्याकडे पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंटद्वारे यकृत शुद्धीकरण चिकित्सा, तसेच यकृत पुनर्निर्मितीची प्रक्रिया, रिव्हर्स प्रक्रिया आमच्याकडे केली जाते. त्या पद्धतीने आम्ही यकृताचे कार्य सुरळीत करून देण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट वापरतो. तर आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.